होती म्हणून याचा अंदाजपत्रक केलं म्हणलं त्याचा एक आपल्याला अंदाज असतोच. अंदाज असतो पण तिथं पोचलंय का नाही कुठं किंवा तिथपर्यंतच अंदाज आहे तुमचा की तिथपर्यंतच नाही, पाहिजे हे कसं आता ठरवलं? तुम्हाला एक सांगतो, जर अंदाजपत्रक तरतूद आपल्याला समजा उदाहरणार्थ 1000 मीटरचे तर 1000 मीटरच आपण पाईपलाईन करू शकतो. नाही साहेब, तुम्ही अंदाज आणि अंदाजपत्रकात गफलत करताय. तुम्ही अंदाज सांगताय, अंदाजपत्रकाबद्दल आम्ही विचारतो. अंदाजपत्रकाचं डिटेल्स तुम्हाला आमचे शाखावरचं गावी साहेब सांगतील. नाही, तुम्ही आता फील्डवर तुमचे वरिष्ठ अधिकारी असताना तुम्ही ते अंदाजपत्रक घेऊन यायला पाहिजे होतं सर. एवढा मोठा विषय असताना तुम्ही अंदाजपत्रक किंवा नाही. प्लॅन एस्टिमेट तुम्ही आता तुमच्यासोबत पीडीएफ कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी असणं तुमच्यासोबत अपेक्षित आता होतं. पीडीएफ आहे आमच्या हा, मग ते मागाशी मागितलं तर नव्हतं. जे नाही, ऐका की गावित साहेबांना मी मागाशी बोललो, अगदी इथले ग्रामस्थ पण होते तिथं, बीडीओ साहेब होते, सरपंच मॅडम होत्या. त्यांच्या समोर मी गावित साहेबांना ती सॉफ्ट कॉपी वगैरे तुमच्या मोबाईल मध्ये असेल ती दाखवा तिथल्या लोकांना. खरंच इथपर्यंत तुमचा अंदाजपत्रकातला अंदाज आहे, तिथपर्यंत खरी पाईपलाईन तोच पॉइंट आहे. हे अधोरेखित आपल्याला त्या ठिकाणी करणं अपेक्षित होतं, मात्र त्या ठिकाणी तसं काही झालं नाही. आता सगळे बीडीओ साहेब असतील किंवा मी असेल किंवा आमच्या शाखामध्ये हे फील्डवरून आले. आता आम्ही सुरुवात सकाळपासून धुळदेव या गावी होतो जलजीवन मिशनच्या पाहणीसाठी, तिथून इथं आले. पण सॉफ्ट कॉपी किमान तुमच्या मोबाईलला असणं अपेक्षित आहे पीडीएफ स्वरूपात. त्या पीडीएफ स्वरूपात आपल्याकडे त्याचा रिकॅप अवेलेबल आहे. पण अंदाज तसं काय दाखवलेलं नाही तिथं साहेबांनी तुमच्या. आहे रिकॅप तुम्हाला आता साहेब, आमचा मुद्दा फक्त एकच आहे की अंदाजपत्रक आम्ही कशासाठी तुम्हाला विचारतोय. आपले वरिष्ठ अधिकारी, राजकीय व्यक्ती, शासकीय आणि प्रशासकीय व्यक्तींच्या सोबत आपण घटना निरीक्षण दौरा करत असतो, त्यावेळेला तुमच्याजवळ कागदपत्र असणं अपेक्षित आहे. अगदी ग्रामस्थांच्याकडे अपेक्षा करणं बरोबर आहे. त्यावेळेला तुमच्याकडे ती कागदपत्र मागितल्यानंतर नव्हती. मग आता तुम्ही मोकळा आलता या ठिकाणी काय पिकनिक सहल आला होता? नाही हे विरळी हे गाव आता शेड्यूल मध्ये नव्हतं. आमचा शेड्यूल आजचा होता धुळदेव मधून हिंगणी काम बघायचं. बीडीओ साहेबांचा एक हे आलं, फोन आला की तातडीनं या, असा आपल्याला विषय मार्ग काढायचा आहे आणि काय असं ती पाहणी करायची. नाही असू दे सर, पण समजा कलेक्टर साहेबांनी उद्याच्याला तुम्हाला कुठल्या घटनास्थळी बोलवलं अचानक औचक, तुम्ही कुठल्या तरी याच्यावरती, तर तुम्ही पण तिथे हेच उत्तर देणार? नाही, इस्टिमेट हे ऑफिसला असतं, ते फील्डवर घेऊन फिरायची गोष्टच नाही. ऐका की, पण जर फील्डवर जर काय प्रॉब्लेम असेल तर इस्टिमेट तिथल्या गावकऱ्यांना समजून सांगणं काम तुमचं आहे का नाही? आमचंच आहे. मग आता इस्टिमेट कुठं आहे तुमचं? इस्टिमेट ऑफिसला आहे. ऑफिसला आहे, मग इथं काय पिकनिकला आला होता का तुम्ही? आम्हाला इथं विरळीत आज याची पूर्वकल्पना नव्हती, त्यामुळे इस्टिमेट आलेलं नाही. इस्टिमेट पण ऐन वेळी आहे की तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला फोन करून बोलवलं, आता ज्यावेळेस सर जसं म्हणाले तसं ऐन वेळी जर तुम्हाला कलेक्टर साहेब असतील किंवा तुमच्या सीओ मॅडम असतील तर यांनी बोलवलं अचानकपणे, तर तुम्ही त्यांना ही उत्तरं देणं अपेक्षित आहे का? नाही, आम्ही त्यावेळी